नशीब नष्ट होतं या गोष्टी वाटल्यामुळे. मंदिरात मिळालेला प्रसाद इतरांना वाटल्यास असं मानलं जातं की त्यासोबत आपलं नशीबही आपण वाटून देतो. पांढऱ्या वस्तू, दूध, दही किंवा मीठ वाटल्याने आपली सकारात्मक ऊर्जा दुसऱ्यांकडे जाते. लहान मुलांचे कपडे किंवा खेळणी वाटल्यास दुसऱ्यांचं दुर्भाग्य आपल्या मुलांवर येतं असं समजलं जातं. लग्नाची ओढणी, बांगड्या, मेहंदी इत्यादी वाटल्याने पतीचं नशीब साथ देत नाही आणि घरात अडचणी वाढतात. असं केल्याने शनीचा प्रकोप वाढतो आणि नशीब कमकुवत होत असं मानलं जातं. पान दिल्यावर ते परत घेणं आवश्यक मानलं जातं, कारण पान नशिबाशी जोडलेलं असतं. पेन दिला किंवा घेतल्याने दुसऱ्यांची संकटं आपल्या अंगावर येतात असं म्हणतात. जितकी कमाई आहे त्यापेक्षा जास्त फालतू खर्च करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.